प्रीतम यांचा सन्मान मी शेठला विनंती करतो की आपण हा सन्मान त्यांच्या टीमचा करायचा आहे. प्रीतम म्हणतात प्रीतम या पुढे आपला इथे शुभ सन्मान आपल्या टीमचा हा सन्मान आहे आणि टीमचा सन्मान तिथे प्रीतम यांच्याकडनं स्वीकारला जातो. थँक्यू सो मच अक्षय पांडव. पहिलाच बॉल बॅटच्या आतून हा चेंडू गेलाय, म्हणजेच जे लाईन आहे पहिली लाईनच्या आतून हा चेंडू रिलीज होतो आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसवतोय. सिद्धेश्वर याच्यावर दांडी संघ बॅटिंग करतोय. ओ बॅकलिपचा वापर केलाय, मनगटाची सुद्धा मदत घेतली आणि चेंडूला थोडंच लॉंग ऑनच्या दिशेने कोण काढलाय. धोका होऊ शकतोय. 2 धावा पळून पूर्ण होत आहेत आणि या 2 धाब्यांच्या मदतीनं आता संघाच्या धावसंख्येचा आपण बदल बघतोय. पहिला चेंडू वाईड होता, त्याच्यानंतर डॉट बॉल, नंतर या 2 धाबा. एकूण धावसंख्या झाली ती 3. दांडी विरुद्ध मॅच तुम्ही बघताय. जे आर दैसर टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला, निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंग करताना आता दांडी संघाला तुम्ही बघतायत. कोळवटामध्ये चेंडू इन दी एअर. दुसऱ्या एफर्ट मध्ये चांगला झेल टिपलाय. विकेटचं पतन. वॉट अ कॅच. थँक्यू, धन्यवाद कौशिक. अप्रतिम चांगला फटका होता, परंतु सेकंड अटेम्प्टला संजयने जबरदस्त हा झेल टिपत सेलिब्रेशन करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल डिलिव्हर केला होता, परंतु तेवढीच कलात्मकतेचा फटका पाहायला मिळाला होता. फलंदाज अनिकेतच्या माध्यमातून आपण पाहतायत. अनिकेत आणि किरण हे 2 बंधू सध्या आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत आरेकर, किरण आरेकर चांगले बंधू मात्र क्रिकेट सातत्याने खेळत असताना आता यज्ञेश प्रभूला आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंगचा दर्जा स्टँडर्ड असायला हवा. गेल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर धाकटी डावणू टीमने थोडंसं कुठेतरी बॅकफुटला का गेला तर फिल्डिंगचा दर्जा नव्हता आणि त्यामुळे आपण पाहिलं होतं कधी कधी एक दिवस तो आपल्याला पाहायला मिळतो. परंतु इथून जर आपण पाहिलं तर आता फिल्डिंगला जबाब संजयची राहिली. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेलाय. यज्ञेशच्या बॅटमधून मात्र आपण पाहिलं तर हा कणखर दर्जेदार षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा यज्ञेशच्या बॅटमधून 6. सर्वात लांब बाउंड्री लाईन असतात लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या, आणि तिथे आता लॉंग ऑन थोडंच लॉंग ऑनच्या वरून एक चांगला फटका हवाई सफल केलं बॅटर यज्ञेशने आणि या षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 9 ठेवली. 1 गडी बाद 9. पुढचा बॉल टाकण्याकरता रोहित तयार. ऑफ स्टंपवरच क्रॉस झाला होता, परंतु लॉंग ऑफ रिझन मध्ये फोर्स केलाय. हलक्या हाताने खेळून काढलाय. त्याला ठाऊक आहे तिथे आता मोठा फटका जर खेळण्याकरता बॅटर गेला तर धोका निर्माण होऊ शकतोय. त्यामुळेच एकच धाव मिळाली बॅटरला. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 10. जे आर दैसर टीम करता कुणाल जगदीश पाटील यांच्याकडून शुभेच्छा आलेत. तिवरी येथील अतिशय चांगले व्यक्तिमत्व आणि नेहमीच स्पर्धांमध्ये गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये कुणाल जगदीश पाटील यांना आपण बघत असतो. या वेळेला अप्रतिम नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर येत आहे सेकंड अटेम्प्टला. कॅच कॅरी करत असताना अतिशय चांगला गीतेश पाटीलला आपण पाहतायत. अतिशय चांगला हा नो लुक शॉटचा फटका होता, परंतु इथे समीर तामोरेला परतावं लागेल. चांगला झेल टिपलाय गीतेश पाटील. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतायत आणि कुणाल पाटील सध्या खुश असतील. गीतेश पाटील बाबू या फिल्डरवर चांगला फटका खेळला होता नो डाऊट समीर तामोरेने, परंतु बॉल यावेळेला ते डिस्टन्स क्लिअर झालं नाही आणि त्यामुळे इथे परतावं लागतं समीर तामोरे या फलंदाजाला. एका साईडला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवणारा गीतेश पाटील, गेल्या मॅचमध्ये समीर तामोरे आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवणारा पाहायला मिळाला. म्हणजे इथे आपण पाहिलं तर गीतेश पाटील हिरो ठरतोय, तर इथे समीर तामोरे 0वर बाद होतोय. एक क्षण तसा असतो की प्रत्येक मॅच मध्ये तुम्ही सातत्य राखू शकत नाही. कधीतरी तुमचा कर्दन काळ तुमच्या समोर असतो. एखादा चांगला गोलंदाज असतो, मोठा फटका खेळण्याकरता तुम्ही जातात, तुमची त्या ठिकाणी चूक नसते. तुमची जी काही इच्छाशक्ती असते ती टीमच्या हितार्थ काहीतरी करावं.
आणि त्या प्रयत्नामध्ये नुकताच बॅटर समीर हा बाद झालाय. धावसंख्या धावपळकर 2 गडी बाद 10. पहिलं षटक संपलंय आणि आता वरुण नावाचा गोलंदाजी मार्गावर आलाय. 2 गडी बाद 10. सिद्धेश्वर अचीवर दांडी टीमची धावसंख्या. आणि विशाल तामोरे याने म्हटलं की आम्ही जास्तीत जास्त धावा बनवू JR दैसर संघाविरुद्ध. तो प्रयत्न होतोय आणि प्रयत्न हा प्रत्येकाने करायलाच पाहिजे, परंतु प्रयत्न करत असताना जे काय मिळेल त्याच्यामध्ये समाधानी राहणं गरजेचं. गोलंदाजी मार्गावर वरुण आलाय. वरुणचा सुद्धा मागच्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स दिसला आपल्याला. गोलंदाजी त्याची खूपच सुरेख पाहायला मिळाली होती. स्ट्रायकिंगकडे बॅटर सुद्धा तयार आहे यज्ञेश. मागच्या मॅच मध्ये यज्ञेशच्या बॅटमधून सुद्धा धावांचा पाऊस आपण बघितला होता. ओहो, यज्ञेश करता हा चेंडू ऑफ स्टंपच्या दिशेने ठेवलाय. बीट केलं जातं बॅटरला. बॅटर होतात बीट, गोलंदाजी करतात नीट, म्हणजेच गोलंदाज आहेत सध्या फिट. चांगलं यावेळेला गोलंदाजीचं पृथक्करण वरून गेल्या मॅचमध्ये 2 विकेट्स ज्याच्या नावावर आपण पाहिल्या होत्या. पहिल्या षटकाचा आढावा घेत पहिल्या षटकामध्ये रोहितने 10 धावा खर्च केल्या आणि पहिलाच बॉल डॉट येत असताना पाहायला मिळतोय. यज्ञेचा फटका यावेळेला ऑन साईडला. फटका तर चांगला आहे परंतु इथे डिस्टन्स क्लिअर होणार नाहीये. चांगला झेल टिपला गेलाय साईच्या माध्यमातून. ग्रेट कॅच. तिसरा झेल टिपला गेलाय. पहा, झेल खूप महत्त्वाचे असतात आणि हे JR दैसर टीमच्या फिल्डरला माहिती आहे की झेल सोडण्याचा परिणाम काय असतो. आणि इथून जर आपण पाहिलं तर बॅटर आउट. यज्ञेश प्रभू गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचा, खेळाडूंचा आणि प्रेक्षकांचा आम्ही कोसमाई क्रीडांगण खार्डी येथे सुरू असलेल्या कोसमाई चषक 2026 मध्ये शब्द सुमनाने स्वागत करतोय. सुरू असलेल्या मॅच मध्ये दांडी संघाची धावसंख्या 3 गडी बाद 10 झाली आहे आणि JR दैसर संघ आता सध्या तरी पुढे चाललाय. त्यांची कामगिरी सरस होतोय. वरुण याला सफलता मिळाली. किरण आरेकर नावाचा खेळाडू गेलाय. युटिलिटी क्रिकेटर आहे, एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याला आता चांगला खेळ आपला टीम करता करावा लागेल. संकट आलं, या संकटांना जिद्दीने तोंड देण्याकरता हा खेळाडू उतरलाय. गोलंदाज तयार वरुण. हाफ ट्रॅकर ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. वाईड लाईनच्या बाहेर निघणारा बॉल आहे, त्यामुळेच आशुतोष व्यवहारे सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव फार महत्वाची आहे. 1 धावेची भर पडली. धाव संख्या 3 गडी बाद 11. 11 धावा फलकावर. किरण आरेकरला आपण पाहतायत एक जबरदस्त बॅटर म्हणून बऱ्याच हाफ सेंचुरी टेनिस बॉल क्रिकेटच्या नावावर आपण पाहिलं तर अनेकच्या नावावर आहेत. चांगला बॉल होता, थोडासा फिरवलाय. स्लोवर 1 बॉल पाहायला मिळतो. काय वरुणने गोलंदाजी केले. 1 रन तर मेल, मात्र 1 रन पाहता पाहता दुसऱ्या रनसाठी पलटले होते, परंतु आशुतोष व्यवहारे सर सांगतायत लेगबाईचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 12 धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी वरुणला आपण पाहतायत. 1 धाव मिळाली बॅटरला. 1 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या 3 गडी बाद 13. 1.4 चेंडूंचा खेळ संपलाय. आतापर्यंत धारधार गोलंदाजी झाले, चांगली फलंदाजी झाली नाही. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिलं. तिखट मारा सध्या तरी करत असताना वरुणला आपण पाहतायत. 13 वर 3. अतिशय चांगली फाईट गेल्या मॅचमध्ये पाहायला मिळाली. धाकटी डहाणूचं सुद्धा भरपूर कौतुक झालं प्रेक्षकांकडून. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे परंतु डिस्टन्स क्लिअर होईल का साई. या वेळेला मात्र अप्रतिम अभेद्य भिंत आहे या संघाची. चांगली ग्राउंड फिल्डिंग झाले. आतापर्यंत एक सुद्धा कॅच सोडलेलं नाहीये आणि त्याचं रूपांतर हे विकेटमध्ये पाहायला मिळतं. फ्लिक ऑफ द रिस्ट. साई भुईरला आपण पाहतायत. चांगली यावेळेला फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतो. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. देऊया आपण कौशिक मात्रेला संधी. आता मैदानाच्या आतमध्ये रन मशीन या नावाने ओळखला जाणारा खेळाडू जातोय विशाल तामोरे.
4 गडी बाद 13. साई भोईरने 2 झेल टिपलेत मिडविकेट क्षेत्रामध्ये. दैसर संघाच्या माध्यमातून आपण कांदरपडा संघामधून विरल नायर सरांना सुद्धा बघायचो, जे सध्या या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. हाफ ट्रॅकर, रायझिंग, सरप्राइझिंग डिलिव्हरी, चांगला उसळी घेणारा बॉल होता आणि ह्या चेंडूवर सरप्राईज दिलं बॅटरला. हा डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सिद्धेश्वर ऐश्वर दांडी टीमची धाव संख्या जर बघितली तर फारच कमी आहे. वरूनचं यावेळेला अनालिसिस आपण पाहिलं. 1 षटक 2 रन 2 विकेट 2चा इकॉनॉमी 5 बॉल डॉट आणि काय 1 धाव फक्त एक्स्ट्रा दिली. 2 वर 2. व्हॉट अ बॉलिंग. सध्या आपण पाहतायत वरुणला. आपण म्हणतात ना गन्ने का ज्यूस और थोडी सी आईस. वरुण इज अ व्हेरी नाईस. अतिशय चांगली गोलंदाजी. क्या बात है. आता रायमिंग वर्ड्स या ठिकाणी प्रमोदजी शेडगे सुद्धा वापरायला लागलेत. चांगलं, कारण महाराष्ट्रातील एक प्रख्यात असे समालोचक आहेत. अनेक नामचीन खेळाडूंच्या प्रतिक्रिया मुलाखती त्याने सुद्धा घेतलोय. पालघर एक्सप्रेस म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि आडणे गावातून ते बिलॉंग करत आहेत. भाताने आडणे गावातून बिलॉंग करणारे आमचे समालोचक मित्र आज खूपच चांगली प्रगती करत आहेत. यशाचं शिखर घेतलंय प्रमोदजी शेडगे सरांनी. आता 3रे षटक अन्नू आलंय टाकण्याकरता. हाफ ट्रॅकर, सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. जशी हळुवारपणे पाणबुडी ही समुद्रामध्ये खाली जाते तसंच हा चेंडू हळुवारपणे खाली जाताना दिसला. हा डॉट बॉल अन्नूचा. धावसंख्या 13 4 गडी बाद. चांगली गोलंदाजी. ज्या वेळेला अक्षय पांडव आणि आम्ही चर्चा करत होतो की त्या स्पॉटवर जेव्हा मात्र बॉल डिलिव्हर्ड होतो ना त्यावेळेला मात्र जरूर थोडासा खाली राहतो. खूपच खाली राहतो थोडा म्हणण्यापेक्षा. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. ज्या पद्धतीने बॉल वेगाने येतात, कारण फक्त तुमच्याकडे संदीप सर वेग असून चालत नाही, तर वेगेवर नियंत्रण असावं, अचूक टप्पा असावा. ग्लेन मॅग्रा त्यांनी सांगितलंय, माझी जो तेज गोलंदाज MRI फाउंडेशन जेव्हा मात्र ते शिबिरामध्ये मार्गदर्शन करायचे तेव्हा त्यांनी गोलंदाजांना टिप्स दिल्या की तुमच्याकडे फक्त वेग नसला तरी चालेल, परंतु अचूक टप्पा आणि विकेट टू विकेट गोलंदाजी हे तुमचं श्रेय असतं. हा अगदी बरोबर, कारण त्यांचा सुद्धा मारा आपल्याला ऑफ स्टंपच्याच दिशेने नेहमीच आपण बघितलाय. आणि एक मात्र असा विश्वातील गोलंदाज आहे. ओहो, यावेळेला मोठा फटका खायचा होता. ब्लाइंग स्ट्रोक. डोळे बंद करून तुम्ही झोपेमध्ये चांगले स्वप्न बघू शकतात. क्रिकेटच्या मैदानावर एखादा चांगला फटका खेळायचा असेल तर तुमचे डोळे उघडे पाहिजे, तुमचं नियंत्रण असलं पाहिजे. हा डॉट बॉल. अन्नू सुद्धा क्लास गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी अन्नूच्या माध्यमातून. असा कोणता तुम्ही पॅकर्स पाहिलाय का संदीप सर की सकाळी त्या मात्र टीमचं जरूर पराभूत झाल्यानंतर सुद्धा संध्याकाळच्या 17पर्यंत आपण पाहिलं तर तोच पॅकर्स एक चांगलं व्यक्तिमत्व मैदानात राहू शकतो. म्हणजेच यावेळेला रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. या आपण फिल्डिंग करणाऱ्या टीमने जरूर घेतलं गेलंय. या चेक करूया. डिसिजन पेंडिंग आणि त्यांचं नाव आहे मोतीलाल शाह. Yes, नजर गेली आमचे त्यांच्याकडे. ते बसलेत, सकाळपासून त्या ठिकाणी उपस्थित आहेत. जर पॅकर नसतील ना तर एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळाडूंची इच्छा असताना सुद्धा ते उतरू शकणार नाही. पॅकर सहकार्य करतात, सपोर्ट्स करतात, म्हणून खेळाडू पुढे जात असतात. आज मोतीलाल शाह एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपले खेळाडू उतरवत असतात, नशीब आजमावत असतात आणि आपल्या खेळाडूंना सुद्धा चांगला प्लॅटफॉर्म देत आहेत. वाईट बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. संघाची धावसंख्या 14. 14ला 4. 3 बॉल 15 रन्स. यावेळेला आपण पाहिलं तर आउटसाइड द लेग स्टंप थोडीशी अन्नू आणि कदाचित संदीप गावंड सर आपण कौतुक केलं आणि अन्नूने मात्र यावेळेला आता व्हाईट बॉलला टाकण्यास सुरुवात केली. 16 रन. 16ला 4. म्हणजेच 0-1-0 WD आणि पुढे काय. आता पुढे काय. 16वर 4 गडी बाद. 2.3 चेंडूचा खेळ संपलाय. 40च्या आसपास तरी जायला पाहिजे असं मला तरी वाटतं, परंतु धाव संख्येवर पूर्णतः बंधन आलंय, कारण इतकी चांगली गोलंदाजी झालंय JR दैसर टीमची. टायमिंग प्रॉपर नव्हतं. थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, पुल करायचा होता. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये गेलाय. दोन्ही बॅटर एकमेकाला समजून घेत आहेत, एकमेकाला थांबवत आहेत. एक धाव मिळाली. विशाल म्हणतो की स्ट्राईक आता माझ्याकडे राहू दे आणि ह्या एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली 4 गडी बाद 17. कुणाल स्ट्रायकिंगकडे गेलेत. 17 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अन्नूने खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळले. त्याचा हातखंडा आपण अप्रतिम पाहायला मिळतो. बोटांतील जादू दाखवतोय.
अन्नूचा हा बॉल ह्या वेळेला लिफ्ट केलंय आणि इथे पंचांनी पाहिलं की कोणत्याही प्रकारचं शफल झालेलं नाही आहे फलंदाज आणि खूपच बाहेर बॉल निघून गेलाय आणि त्यामुळे या त्रिमूर्तींची खरोखरच जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आपल्याला पाहायला मिळतं. पंचांना फारच कमी ॲप्रिसिएशन मिळतं. तुम्ही जर सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला गुड मॉर्निंग परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये फिलिंग द ब्लँक. चांगला अनुभव आहे तुमचा आणि तो तुम्ही या ठिकाणी शेअर करतायत. इथे व्हाईट बॉल आलाय, आत्मविश्वास अशाने वाढू शकतो बॅटरचा. अनु तयार, कुणाल करता. ओहो, गुड बॉल, गुड लेन सत्रामध्ये चेंडूला टाकलंय आणि आता सरळ ठेवला होता. उसळी घेऊन थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावतोय. धाव संख्या 4 गडी बाद 18, 2.4. आतापर्यंत 5 बॉलची समाप्ती झाली आहे. या वेळेला ऑन साईडला चांगला फटका खेळलाय परंतु इथे मात्र फिल्डर थोडे पुढे आले आणि त्याचं बेनिफिट मिळालं. षटकारात रूपांतर करताना अतिघाई संकटात नाही, वेळच मिळाला नाही आणि सरळ बॉलला मात्र कुणाल आंबेरीच्या बॅटमधून षटकारात परावर्तित केलंय. या 6 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24, 24 धावा सिद्धेश्वर एचवर दांडी या टीमची. समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धावफलकावर धाबा लागले जात आहेत. त्या 24 धाबा गडीबाद झाले ते 4. चला अतिथी कक्षामध्ये आलेल्या आपल्या पाहुणे मंडळींचा स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करूया. पाटील बिल्डर्सचे प्रोप्रायटर रवी शेठ आणि नामदेव शेठ साहेबांचं आम्ही स्वागत करतोय. रवी शेठचं सर्वप्रथम आपण स्वागत करूया. या स्पर्धेकरता रोख रक्कम 11,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांच्याकडून झालं. रवी शेठचं स्वागत आणि सन्मान आपण करूया. एका इनिंग नंतर हा सन्मान आपण करणार आहोत. पुन्हा एकदा माहिती मिळते आपल्याला. तर वळूया आपण मॅचकडे. 24 वर 4 गडी बाद. विशाल स्ट्राईक इनकडे, कुणाल नॉन स्ट्राईक इनकडे. आता गितेश आलाय. गितेश एक चांगला खेळाडू, युटिलिटी क्रिकेटर आणि अगोदरच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब. पहिलाच बॉल मिडलिंग व्यवस्थित झालं. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं. एक धाव मिळाली विशालला. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 4 गडी बाद 25. धावसंख्या कमी आहे परंतु ह्या षटकामध्ये ती वाढेल असं वाटतंय. हो, संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रात 4 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 45+, 40+ जेव्हा असतात तेव्हा एक फायटिंग करण्यासाठी गोलंदाजाला बळ मिळतं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि सरळ बॉलने यष्टांचा वेध घेत गितेश पाटीलचा हा चांगला बॉल पाहायला मिळतोय. दांडी गुल, अतिशय चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळाला आणि सरळ यष्टांचा वेध घेत आणि लगेच तिथे इशारा केला विशाल तामोरेने की तुला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, चुकी केली आणि चुकीला माफी नाही आहे. फलंदाज बाद. या विकेटच्या निमित्ताने या ऐकूया कौशिक डीजेला. गोलंदाजाने दिली हुल, बॅटरला पडली भूल आणि गोलंदाजाने बॅटरची केली दांडी गुल. गितेशने चांगली कामगिरी केली आतापर्यंत JR दहिसर टीम करता. 5 गडी बाद 25 धाबा. विकेट मिळाली. आता जिग्नेश नावाचा खेळाडू गेलाय. शेवटचे 4 बॉल शिल्लक. कळायचं होतं ऑन साईडला चेंडू जातोय, ऑफ साईडला गलीच्या दिशेने चेंडू वळतोय. एक धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतील काय आणि अशा रीतीने फक्त एकच धाव या चेंडूवर मिळतोय. धाव संख्या 5 गडी बाद 26. 26 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4ही गोलंदाजांनी अचूक तिकट मारा करत असताना धारदार गोलंदाजी या ठिकाणी केली गेली. आतापर्यंत 3 बॉल आहेत. 3 बॉलमध्ये मोठे फटके येतील का? स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बॉल निघून जाईल स्क्वेअर लेगला. फार वेगाने धावतायत फिल्डर आणि तिथे जर आपण पाहिलं तर फंबल होत आहेत आणि पाहता पाहता आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. कारण आता या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा कशाही होत, कोणत्याही पद्धतीने होत, त्या धावा येणे फार गरजेची गोष्ट आहे.
मग तो पेमेंट जीपेने येऊ किंवा फोनपेने येऊ, परंतु येणं फार गरजेची गोष्ट आहे. तसंच क्रिकेटमध्ये आत्ता या षटकामध्ये ते झालंय. हा, माझा असा अंदाज आहे की 34-35 धावा तरी होतील. हो, या वेळेला चांगला बॉल थोडासा टॉस झाला, उसळी घेतला आणि अचानकपणे आत वळतोय. बॅटरचे हात कमरेवर आलेत, हे बघा. क्या बात आहे. विशालने सुद्धा रिॲक्शन अप्रतिम करताना पाहायला मिळाला. थोडंफार कुठेतरी मोहीम आहे असं पाहायला मिळालं. 28 ला 5 शेवटचा बॉल. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, मात्र चुकी केले त्या ठिकाणी वरुणने आणि सरळ बॉल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी शेवटच्या बॉलवर मेल चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर बरोबर 32 धावा या फलकावर आणि विजयासाठी 33 रनचं लक्ष यावेळेला पाहायला मिळतं. JR दहिसर या टीम समोर सिद्धेश्वर अचिवर दांडी या टीमने ठेवले गेले. या पण सन्मान काही आहेत नुकतं ज्यांचं आगमन झालेलं आहे. पाटील बिल्डरचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय रवी शेठ साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. प्रभाकर शेठ साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते प्रभाकर शेठ यांच्या शुभ हस्ते आपण रवी शेठ यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. कोसमाई चषक आणि नेहमीच नातं जपलेलं आहे आणि पाटील बिल्डरचे आपल्याला पाहायला मिळत आहेत स्वतः प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि अतिशय प्रभाकर शेठ यांच्या शुभ हस्ते माईची उपदार भगवी शॉल या ठिकाणी आपण सन्मान करतो आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह कोसमाई चषक 2026च्या माध्यमातून हे आपण सन्मानित करीत आहोत. धन्यवाद रवी शेठ, आपण उपस्थित झालात, अमूल्य वेळ या स्पर्धेच्या माध्यमातून आपण दिलात त्याबद्दल आपलं टाळ्यांच्या गजरात आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. त्यानंतर नामदेव शेठ यांना मी विनंती करेन, पहिल्याच दिवसामध्ये ते उपस्थित झाले होते आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान सुद्धा आपण करण्यात आला होता. आता आपण शब्द सुमनांनी त्यांचं स्वागत करूया. तर जाऊया आता मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी पुन्हा एकदा 2 आवाज या ठिकाणी आपण ऐकणार आहोत. त्या अगोदर संदीप गावंड सर आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर अक्षय पांडव यांना आपण ऐकणार आहोत. दोन्हीही दिग्गज समालोचक, या आपण त्यांचा कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया. चला, मॅच लगेचच सुरू करायची. वेळेची दिरंगाई करू नका. अंतिम सत्र आहे आणि अंतिम सत्रात अगदी दर्जेदार खेळ तो प्रत्येक प्रेक्षकाला पाहायचा आहे. 2 संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूनं JR दहिसर आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर सिद्धेश्वर अचिवर दांडी या 2 टीममध्ये हा संघर्ष सुरू आहे. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला आणि या पूर्वार्धामध्ये धावफलकावर 32 धावा लागल्यात. विजयाकरता 33चं लक्ष आहे ते JR दहिसर या टीमला. चला, बॅटर लवकरात लवकर पाठवायचं. JR दहिसर, एक मॅच अजून बाकी आहे, त्यामुळे लगेच बॅटर पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये. आणि सध्या घड्याळात जर आपण पाहिलं तर 5:52 झाली आहेत. चला बॅट्समन, आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जायचंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते. या 2 बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमकार आणि वीर असे 2 खेळाडू जे सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जात आहेत. आणि बघूया कशा पद्धतीचा खेळ असेल. दांडी संघ जर आपण पाहिला तर फलंदाजीमध्ये खूप चांगलं प्रावीण्य ते दाखवू शकला नाही. लढण्याजोगं बळ नक्की आहे. ज्या धावसंख्येबरोबर लढू शकतात, संघर्ष करू शकतात, झगडू शकतात, ती धावसंख्या धावफलकावर आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर पहिल्या ओव्हर करता गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज विवेक दवणे, ज्याला आपण सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहत आहे. एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे. विवेक म्हटलं की एक जुना खेळाडू विवेक दवणे, तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. समोर स्ट्रायकर एंडकडे वीर, साथीनं ओमकार.
वीरला अगदी ती शूरवीरवाली कामगिरी मैदानाच्या आतनं साकार करावी लागेल. या स्पर्धेत जिंकण्याचं स्वप्न प्रत्येकाचं आहे आणि ते प्रत्येकाचं पूर्ण होऊ शकत नाही. जे लढतील, जे संघर्ष करतील, जे चांगले खेळतील ते या स्पर्धेत विजयापर्यंत पोहोचताना पाहायला मिळतील. यावेळेस पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्र खाली आहे. पहिल्या टप्प्यानंतर बॉल सीमारेषा पार, एक दमदार हिट, चौकार आलाय 4. काय जबरदस्त फटका अद्यापत केला बॅटरने आणि फोर्स केले, ताकद सुद्धा लावली होती या फटक्यामध्ये बॅटरने. हे तुम्ही बघू शकतायत. कोळवट टप्प्याचा चेंडू टाकायचा होता, सरळ बॅटने खेळलाय. मिडलिंग चांगलं झालंय, प्रॉपर झालंय आणि लॉंग ऑन च्या दिशेने हा चौकार आलाय. विवेकच्या पहिल्याच बॉलवर केलाय हल्ला वीर या बॅटरने. अगदी चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, दमदार आणि दर्जेदार क्वालिटी फटका मैदानाच्या आतनं खेळलाय, चौकार 4. या वेळेला आता तर आक्रमक भूमिका घेतली. आत्मविश्वास वाढल्यानंतर आता स्विच हिटचा फटका खेळताना दिसलोय. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये टायमिंग सुद्धा प्रॉपर होताना दिसतंय आणि व्यवस्थितरित्या बॅटवर चेंडूला घेतलं बॅटरने. या 4 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 8 धाबा. अगदी चांगली सुरुवात. पहिल्या 2 बॉलवर 2 बॅक टू बॅक बाउंड्रीज त्या मैदानाच्या आतनं खेचल्या गेल्यात. यावेळी चेंडूला पाहिलंय, सोडून दिलंय, मात्र पंचांवर कुठलाही प्रभाव नाहीये. एक निर्धाव चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. योग्य टप्पा क्रिकेटमध्ये गरजेचा आहे, कारण तुमचा टप्पा चुकला की मग तुमचा कार्यक्रम फिक्स असतो. आणि इथे जर आपण पाहिलं तर योग्य टप्प्यावर हा बॉल विकेटच्या मागे गेलाय, डॉटच्या स्वरूपानं आलाय. 3 बॉलमध्ये 8 बनल्यात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक सिंगल ती धावफलकावर जोडली जाईल. एक रनही खूप महत्त्वाच्या आहेत. क्रिकेटच्या खेळाची लाईफलाईन असं म्हटलं जातं आणि सध्या या मॅचची गरज सुद्धा आहे. तुम्ही सिंगल डबल जर रोटेट करत राहिले तर निश्चित जी टोटल तुम्हाला अचीव करायची आहे, ज्या टोटलपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे त्या टोटलपर्यंत पोहोचणं शक्य होऊ शकतं. सध्या 4 मध्ये 9 आल्यात. विजयाकरता जर आपण पाहिलं तर 33 धावसंख्येचं लक्ष आहे. प्रतिषटक 11 या सरासरीनं रन्स भरवायचे आहेत. हा दांडीचा संघ आहे, झुंजार खेळाडूंचा संच म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे इथे ते लढणार आहेत. जरी 2 बाउंड्रीज धावाच्या सुरुवातीला आले असले तरी त्यानंतर कमबॅक कसं करायचं ते योग्यतेने ठाऊक आहे विवेक दवणेला. आणि विवेक सध्या अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना फलंदाजाला शांत ठेवतोय. पुढचा बॉल विवेक दवणे. यावेळेस मात्र फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक तो बॉलच्या खाली, इथे चुकी होणार नाही. कॅच झालाय कॅरी, माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बटन, खेळाडू बाद. ऑफ ड्राईव्ह करताना खरं तर ताकद ही जास्त झोकावी लागते आणि त्या अनुषंगाने विवेकने आता विवेक बुद्धीचा वापर केला. ऑफ स्टंपच्या दिशेने हा चेंडू टाकला होता, जिथून फोर्स करताना थोडंसं बॅटरला त्रस्तपणा जाणवेल आणि ताकद सुद्धा त्याला लावता येणार नाही आणि ह्यामुळेच ही विकेट मिळाली विवेकला. 1 गडी बाद. धावसंख्या धावपळकर 9 जे.आर. दैसर टीमची. जिंकण्याकरता 33चं टार्गेट होतं. आता नवीन बॅटर आलाय गितेश. यावेळेस मात्र वळवायचं होतं, तिथे पंच वळलेत आमच्याकडे. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या 10 या आकड्यावर, प्रतिषटक 11 या सरासरीने तुम्हाला विजयाकरता 33 या धावसंख्येची गरज आहे आणि त्यापैकी 10 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक, ज्यामध्ये 3 खेळाडू तुम्ही 38 सर्कलच्या बाहेर पाहू शकता. लॉंग ऑफ लॉंग ऑन घेतलाय. दोघंही थोडेसे वाईड आहेत आणि एक मिड विकेट काऊ कॉर्नरच्या मध्यावर. यावेळेस मात्र हा बॉल तिथे अपील होती. बॉल थोडंसं बाहेरून आत येत होता, त्यामुळे पंचांनी नाकारलं. 1 रन तिथे कंप्लीट झाली आणि 1 अतिरिक्त बहाल केली. एका तिथे डिरेक्ट हिट लागलाय. मात्र बॅटर सेफ आहे, आपल्या घरामध्ये सुखरूप पोहोचलाय. 2 धावा तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. पहिल्या ओव्हरचा खेळ 12 धावा, 33चं लक्ष. अगदी चांगली सुरुवात, कारण 1 विकेट जरी गमावली असली तरी अगदी चांगली सुरुवात इथे जे.आर. दहिसर या टीमची आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. संदीप सर. अगदी बरोबर. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर 12 धावा. वेळ जास्त या ठिकाणी वाया जाईल असं काही करू नका, कारण उरलेल्या षटकांकरता तुमच्याकडे 11 मिनिटं आहेत.
त्यामुळेच जास्त वेळ खर्च होईल असं काही करू नका. एक शॉर्ट ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये चर्चा करता येऊया. मैदानी आवाज घुमणार चौकार षटकारांचा घुमणार चौकार षटकारांचा या विरार शरद कोसमाई चषक आहे हो लय मानाचा चषक आहे हो लय मानाचा. स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा स्वाभिमानाची, स्पर्धा मानाची आणि प्रत्येक जण या ठिकाणी या स्पर्धेची वाट बघत होता. 2017-18 मध्ये आपण शेवटचं पर्व बघितलं होतं. त्याच्यानंतर असं वाटलं होतं की स्पर्धा सुरू होणार नाही, परंतु हे सर्व काही शक्य केलं. आता आलेला गोलंदाजावर हल्ला केलाय आणि चांगला तडाखा लावला बॅटरने. स्ट्रेट लॉंग ऑन पट्ट्या बाहेर, सिक्सर. अगदी चांगला स्ट्रोक. हे बघा रिप्लेमध्ये तिथे तुम्हाला दाखवलं जात आहे. थोडासा शफल झाला होता, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र खेचून मारलाय. आपल्या मनगटाचा जोर दाखवलाय, फोर्स केलं होतं बॉलला समोरच्या बाजूने आणि षटकारामध्ये परावर्तित केलंय. ज्या 6च्या मदतीनं धावसंख्या 18वर करंटच्या विरोधात आक्रमण ते पाहायला मिळतंय. 33 धावा रोकायच्या आहेत. सूचित करण्याकरता गेलं. ह्या चुका कधी कधी महागात पडू शकतात, कारण सरळ बॅटने सर्व काही होत होतं. आता 17 मध्ये 15 पाहिजेत, 16 मध्ये 15 पाहिजेत. हे इक्वेशन बनलंय. इथे वापसी करू शकतोय, असं नाही की इथे वापसी होणार नाही. सिद्धेश्वर ऐश्वर दांडी टीमची अजूनही चांगले चेंडू त्यांना टाकावे लागतील, विकेट्स मिळवावे लागतील. आणि जर लगातार विकेट मिळाले तर मग पारडं त्यांचं जड होऊ शकतोय. स्लो बर्बान सन्मान दिला या चेंडूला. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीनं फॉरवर्ड पॉईंटच्या दिशेने खेळून काढला. एक धाव मिळाली एका धाव्याच्या मदतीनं. धावसंख्या 1 गडी बाद 19. टार्गेट होतं 33. गितेश आणि वीर चांगली खेळी साकारतायत. 7 मध्ये 16 धावा वीरने बनवलेत. गितेश खेळतात 2 नंबर. रिक्वायर रन रेट 5.60 बनलोय. म्हणजेच तो जरी कमी असला तरी सोपं नाही. ओहो, मी अजूनही म्हटलं की ते सोपं नाही. या ठिकाणी व्हेरिएशन आहे. किरण चांगले चेंडू टाकतोय. लेग कटर चेंडू टाकलाय आणि बॅटरला बीट केलंय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅक करण्याकरता अशाच पद्धतीचे बॉल जे हाताळणं गरजेचं आहे आणि तो बॉल तिथे पाहायला मिळालाय आपल्याला. पुढचा बॉल. आता मात्र थोडासा पिच बॉल होता आणि ह्या चेंडूवर अगदी योग्य पद्धतीने दिशा दिली जाते. मिड विकेटच्या दिशेने चेंडू सीमारेषे पार. 1 नाही 2 नाही 3 नाही, धावा मिळतील 4. चौकार. हे बघा तिथे तुम्हाला दाखवलं जात आहे. अगदी चांगला स्ट्रोक तो पाहायला मिळाला. ताकद झोकण्याची संधी दिली, मग ताकद झोकली त्या फटक्यामध्ये. अगदी खाली होता, मात्र योग्य तऱ्हेनं गॅपमध्ये खेळला आणि त्यामुळे बॉल जर आपण पाहिला तर तो सीमारेषेच्या पार गेलाय. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 23. 1 विकेटच्या पतनानं. तर आता 13 बॉल आहेत आणि 10 बनवायचे आहेत. हा चेंडू कसा असेल? स्विंग अँड मिस. चांगला बॉल खाली राहतोय. चांगला डॉट बॉल. आता ओळखलं होतं बॅटरला. त्याचा मनसुबा काय आहे? 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना JR दैसर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 23. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 10 धावांची गरज आहे. हे तुम्ही बघू शकताय. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं हे कटआउट्स असलेला हा फ्लॅक्स वाऱ्यावर डोलतोय आणि त्याचीच ऊर्जा आपल्या प्रत्येकामध्ये येत असतं. कारण अर्थातच जरी आपण आठवणी काढल्या तरी आपल्या अंगावर शहारे उठतंय असा फ्लॅक्स दाखवला गेलाय. 12 मध्ये 10 पाहिजेत. आता अक्षय काय वाटतंय, ह्या मॅच मध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमची वापसी होऊ शकेल? वापसी करावी लागेल, दुसरा पर्याय नाही. डू ऑर डाय बेटर. तुम्ही करो वा मरो अशी स्थिती आहे आणि आपल्या राजाने आपल्याला एकच शिकवलंय ना की परिस्थिती कशीही असो त्या परिस्थितीशी लढायचं आणि जिंकायचं. त्यामुळे तीच शिकवण घेत तिथे खेळ करावा लागेल. सध्या जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीशी लढून या 10 धावा डिफेंड करायच्या. असं नाही की होत नाही, होतात क्रिकेटमध्ये. मी करेन या आत्मविश्वासानं जर खेळले तर निश्चित ही परिस्थिती बदलू शकते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 धावा आहेत. पुढचा बॉल. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय. लॉंग ऑफ पासून थोडासा दूर गेला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये गेला होता. क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि त्या चुकीचं भुगतान टीमला करावं लागेल. बॉल गेलाय सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकताना धावून पोहोचते ती. या वेळेला धावा जर आपण बघितलं तर त्या आहे त्या 27 धावा. इथे बघा थोडीशी चुकी केली, द्विधा स्थितीमध्ये गेले, 2 माइंड मध्ये गेले विवेक आणि त्याला तो अंदाज घेता आला नाही पडलेल्या चेंडूचा.
चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 1 गडी बाद 27, 11 मध्ये पाहिजेत 6. यावेळेस मात्र मोठ्या फटक्याकरता जायचं होतं. मॅचला फिनिश करण्याचा मनसुबा तो इरादा फॅटरनं दर्शवला होता. एक रन लेगबाईजची तिथे मिळते. लेगबाईजने येते की बाईजने येते की बॅटने येते ते मॅटर करत नाही. इथे रन येणं मॅटर करतं, कारण 5 धावा कुठल्याही परिस्थितीत धावफलकावर लागणं गरजेचं आहे. त्या कशा स्वरूपानं लागतायत ते महत्त्वाचं नाही. या 5 धावा धावफलकावर लागल्या. JR दहिसर हा संघ क्वालिफाय होताना पाहायला मिळेल पुढच्या मॅच करताना. यावेळेस खेळ खलास, बॉल सीमा रेषा पार. या उत्तुंग षटकारानं इथे विजयी होतीये टीम JR दहिसर या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच कोण असेल आणि वरुण इज द मॅन. माझी विनंती असेल प्रभाकर शेट यांनाच की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करावा. शेवटचा मॅचचा टॉस करण्याकरता आता कॅप्टन या, इथे या. अवधूत